नक्कीच चला दुसरा बॅटर आपण लवकर लवकर जा. जर एक 5 मिनिटं आपण कृपया करून सापडा थांबवायचं आपल्या मान्यवरांची इथे उपस्थिती लाभते. मी आपण लगेच पुकार करेल की आपण सामन्याकडे नक्कीच नंतर वळूया. खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन होत आहे अगदी सकाळच्या सत्रापासून ज्याप्रमाणे एखादा चातक पक्षी पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे ही संपूर्ण श्री छत्रपती ग्रुप वासिंद अगदी सकाळच्या सत्रापासून ज्यांची वाट पाहत होते शुभागमन झाले. सन्माननीय सुजितदादा ढोळे पप्प्याबाई महाराष्ट्र राज्याध्यक्ष देवा फाउंडेशन त्यांच्या समवेत सन्माननीय संदीपजी आप्पा ठाकरे त्याचबरोबर सन्मान्य छोटा पाटील भाई मॅक्स स्पोर्ट्से अजयजी रत्ने मुकेश भाई सिंग कपिलजी ढोले राहुलजी कशिवले रुपेशजी सपाट संतोषजी पवार नितेशजी जाधव या सर्वच मान्यवरांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत खूप साऱ्या मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावर झालंय. आपल्या सर्वांचंच या स्पर्धेच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. डीजे थँक्यू सो मच. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पुढचा चेंडू असेल. यावेळी काय घडलंय कॅरी झाला नाही चेंडू आणि खऱ्या अर्थानं तिथे भरधाव वेगानं एक धाव पूर्ण केली. नवीन बॅटर तिथे आपल्याला पाहायला मिळतोय विजय आणि पहिल्या चेंडूवर सिंगल रोटेट झाली आहे. यशांच्या मागे समीर डोंगरेनं खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केले. चेंडू थोडा मागे निघून गेलाय. प्लीज व्यासपीठा समोरील खेळाडू असतील प्रेक्षक असतील प्लीज आपण स्थानापन्न व्हा. श्रावण डोंगरे एक चांगली गोलंदाजी डॉट बॉल. धन्यवाद सर. ओके 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 नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अंतिम चेंडू आहे आणि यानंतर मात्र आम्ही ऑफिशियल तुम्हाला विनंती करू आपण 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. हा अंतिम चेंडू येते पॉवर प्ले मधला अंतिम चेंडू. यावेळी चेंडू चांगला फटका सजवला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक गडीबाद प्रकाश. सन्माननीय सागरदादा भोईर खातुरी गावचे उद्योजक सन्माननीय आपणास विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच त्यांच्या समवेत आमचे आदरणीय नक्कीच श्री छत्रपती ग्रुप आयोजित ताडोबा चषक भव्य दिव्य महासंग्राम या महासंग्रामाच्या माध्यमातून सन्माननीय आमचे आयोजक करते आदरणीय
अविनाश उर्फ विकी बेलवले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. भव्य दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. या आयोजनामध्ये आमच्या खास करून केंद्रबिंदू म्हणून ज्यांचे वर्णी लागले ते म्हणजे आमचे सर्वज्ञ सुजित दादा उर्फ पप्याबाई डोले देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष याची या ठिकाणी उपस्थिती लाभले. आमच्या विनंतीला मान देऊन ते खास करून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा खूप खूप आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मानून आपले अतिथ झालात आपण उपस्थित आधी मानून आभार आपले करीतो आम्ही स्वागत. असं स्वागत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून यथोचित या ठिकाणी केलं जातंय. अतिथी देव भव अशा संतांच्या विचारणातून आम्ही आचरण करतोय. सन्माननीय सुजितजी डोले यांना विनंती असेल की आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. आमच्या मंडळाचे सभासद रवींद्र भाऊ वेखंडे यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सुजितदादा डोले यांचा इथे आपण सत्कार करतोय. खरोखर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून त्यांचा सत्कार करतोय. त्यांना आम्हाला एक आमच्या माध्यमातून त्यांना एक मानाची प्रतिमा त्यांना आम्ही या ठिकाणी प्रदान करतोय. आमचे आयोजक करते सन्माननीय अविनाश उर्फ विकी बेलवले त्यांच्या समवेत पप्पू शिलार अबुल भोईर सचिन शिलार रवी भाऊ वेखंडे सर्वच सभासद सन्माननीय सुजितदादा उर्फ पपेडोले यांना एक मानाची प्रतिमा छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा त्यांना प्रदान करण्यात येते. यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्वांचे लाडके आदरणीय संदीप उर्फ अप्पा ठाकरे यांना विनंती करतो की आमचा हा सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय संदीप दादा अप्पा ठाकरे यांना विनंती असेल आमचा हा सत्कार आपण स्वीकार करायचा आहे. आदरणीय आमचे आयोजक करते अविनाशजी उर्फ विकी बेलवले आमचे आयोजक करते या सामन्यांचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. यानंतर आमचे आदरणीय सन्माननीय रुपेशदादा सपाट उद्योजक यांना विनंती असेल की आमच्याकडून आपण छोटासा सन्मान आपण घ्यायचं. मी सन्माननीय आमच्या मंडळाचे सभासद भरतजी काटोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संदीपदादा सपाट यांचा स्वागत करायचं सन्मान करायचं. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण खास करून या ठिकाणी उपस्थित राहिला आपलं यथोचित या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आमचे सन्माननीय चेतनदादा पाटील आपणास विनंती असेल आमच्याकडून आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे सभासद मिलिंद तारमाळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चेतनदादा पाटील यांचा आपण हा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे. ऑफिशियल्स टीम वाफे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅच चालू ठेवा. इकडे सत्कार होईल. आपल्याकडे 2-2 कॅमेराज आहेत. नक्कीच आमच्या पुढील व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय अजय दादा राणे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आमचा हा छोटासा सत्कार आपण स्वीकार करायचा आहे. मी मंडळाचे सभासद आदरणीय रुपेशदादा बेलवले यांना विनंती करतो की आपण हा सत्कार आमच्याकडून स्वीकार करायचा आहे. सन्माननीय अजयदादा राणे. त्यानंतर मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय छोटा भाऊ पाटील यांना विनंती असेल की आमचा हा छोटासा सत्कार
आमचा सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। मी सन्माननीय आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय अबोलजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपला हा सत्कार आपण स्वीकार करायचा आहे। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्वांचे लाडके सरबली आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मुन्ना शेट चिंचवलीचे आमचे मुन्ना शेट यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मी विनंती करतो आमच्या मंडळाचे सभासद प्रदीपजी घुडविंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मुन्ना शेट यांना सन्मानित करायचं। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मुकेशभाई सिंग यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय। सन्माननीय मुकेश भाई सिंग आपणास विनंती असेल आमचा हा छोटा सत्कार आपण स्वीकार करायचा आहे। आमच्या मंडळाचे सभासद सन्माननीय प्रवीणजी ठाकरे आपणास विनंती करतो की आपण हा सन्मान मुकेशभाई सिंग यांचा करायचा आहे। यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय कपिलदादा ढोले यांना सुद्धा विनंती असेल की आमचा हा सन्मान आपण स्वीकार करावा। आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय महेंद्रजी शिंगळे यांना विनंती असेल की आपण हा सन्मान करायचा आहे। सन्माननीय कपिलदादा ढोले यांना आपण बाईची उबदार शाल एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरव करायचा आहे। सन्माननीय कपिलदादा ढोले यांचा आम्ही सन्मान करतोय। त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्वांचे लाडके आमचे आदरस्तंभ आदरणीय राहुलदादा कशिवले आपण सुद्धा विनंती असेल सन्माननीय राहुलदादा कशिवले मी आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय प्रवीणजी सोमासे साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राहुलदादा कशिवले यांना सन्मानित करायचं। आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आमचे संतोषजी पवार साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा यथोचित या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आमच्या मंडळाचे सभासद आम्ही जितेश दादा यांना विनंती करतो। हॅलो ऋषांकनं मेडन षटक हाताळले 2 षटकांचा खेळ संपलाय फक्त आणि फक्त 5 धावा। तसेच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र उपाध्यक्ष बीजेपी चे आदरणीय सुनील दादा राणा यांना सुद्धा विनंती असेल की आमचा आपण छोटा सत्कार स्वीकार करायचा आहे। सन्माननीय सुनीलजी राणा साहेब तसेच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित कार्तिक दादा कुटक यांचा सुद्धा मी सन्मान करतोय। सन्माननीय कार्तिक दादा कुटक यांना सन्मानित करतील आमचे मंडळाचे सभासद आदरणीय राकेश भोईर यांना विनंती करतो की आपण छोटा सन्मान करायचा आहे।
कार्तिक दादा कोटक यांचा आपण इथे सन्मान करतोय. सन्माननीय राकेश भोईर यांना विनंती की आपण हा सत्कार स्वीकार करावा. तसेच आमचे सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित नितेश दादा जाधव यांना सुद्धा आम्ही इथे सन्मानित करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन खास करून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या सर्वांचे आमच्या मनावरती ज्यांचं नाव सदैव असतं ते म्हणजे नितेश दादा जाधव यांना सुद्धा आम्ही इथे सन्मानित करतोय. मी आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय गणेशजी भावार्थी साहेब यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. नक्कीच आमचे सुनील दादा राणा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही यथोचित या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. त्यांना विनंती असेल की आमचा हा सन्मान आपण स्वीकार करायचा. मी सन्माननीय आमचे मंडळाचे सभासद आदरणीय कुणाल दादा शिलार यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते सन्माननीय सुनील दादा राणा यांना आपण सन्मानित करायचंय. त्यांना एक माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करायचा. आणि आमच्या सर्वांच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयावर आपलं नाव कोरणारे आमच्या काळजावरती अधिराज्य गाजवणारे आदरणीय आमचे लाडके आणि आमचे मोठे बंधू सन्माननीय मॅक्स दादा फोडसे यांना विनंती असेल की आपण आमचा हा सत्कार स्वीकार करायचा. मी सन्माननीय रुपेश आकाशदादा तारमाळे आपणास विनंती असेल मंडळाचे सभासद आपण मॅक्स दादा फोडसे यांचा सत्कार करायचा. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय उमेश दादा विषय हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. सन्माननीय उमेश दादा विषय आपणास विनंती असेल की आमचा हा सन्मान स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय मिलिंदजी तारमाळे यांना विनंती असेल की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन खरं तर उभे राहिले ते म्हणजे भूषणजी पाटील साहेब. आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावरती यायचंय, पुढे यायचंय आणि आमचा हा सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. मी आमचे आदरणीय सचिनजी किरपण साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भूषणजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन ते खासकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं यथोचित या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांना सुद्धा आम्ही इथे या ठिकाणी सन्मानित करतोय. आमच्या सन्माननीय मंडळाचे सभासद आदरणीय सचिनजी किरपण साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला जातोय. तसेच आमच्या वासिनगावचे सर्वांचे लाडके आमच्या पाठीशी वेळोवेळी खंबीररित्या उभे राहणारे आम्हाला वेळोवेळी एक मोलाचं योगदान देणारे ते म्हणजे आमचे जीवाभावाचे आमचे मोठे बंधू प्रदीपजी घोडविंदे साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन खास करून उपस्थित राहिले. त्यांचं यथोचित या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी सन्माननीय प्रदीपजी घोडविंदे यांना विनंती करतो की आपण विनंती करायचंय. मी आदरणीय आमच्या मंडळाचे सभासद मयूरजी अंधेरे यांना विनंती करतो की दादांचा आपण सन्मान करायचा. टीम गणेशवाडी संघाच्या खात्यावर फक्त 16 धावा आहेत. 17 धावांचं आव्हान असेल. टीम वाफे संघाला 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि दरम्यान आम्ही आमंत्रित करतोय टीम देसाई संघाचे संघनायक आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. टीम देसाई चला. टीम देसाई संघाचा संघनायक आणि सन्मान्य सुजित दादा आपल्या शुभ हस्ते या पुढच्या फेरीच्या सामन्याचे आम्ही लॉट्स करतोय. तर एक चिठ्ठी काढली जाईल दादा आणि जी चिठ्ठी येईल त्या टीमला मेल बाय जाऊन पोहोचेल आजच्या दिवसाच्या क्वालिफायर राऊंडला. ऑलरेडी कांदळी टीम
जी कांदळी टीम आहे ती तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट आहे. जी चिठ्ठी निघेल आपण ओपन करा आणि सांगायचं त्या टीमचं नाव. टीम देसाई जाऊन पोहोचली आजच्या दिवसाच्या क्वालिफायर राऊंडला. या पुढचा सामना असेल विजयी संघ विपक्षात कांदळी. धन्यवाद सर. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित देवा ग्रुपचे सर्व ज्यांच्या खांद्यावरती देवा ग्रुपची संपूर्ण कार्यसम्राट असतो असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय कपिलजी ढोले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. खरोखर आम्ही त्यांचं यथोचित्त या आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण इथपर्यंत आलात, आमच्या आयोजकांना आपण सहकार्य केलं, आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला. आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपणाला या चालू असलेल्या सामन्यांचा लाईव्ह आस्वाद घेण्यासाठी आपल्याला विनंती करतो. मी सन्माननीय आयोजकांच्या माध्यमातून विनंती आले की सन्माननीय सुजितदादा ढोले उर्फ पप्याबाई यांना विनंती असेल की आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती आपण 6 चेंडू खेळून काढायचे. आमच्या विनंतीचा आपण मान राखाल. खरंच आपला हृदय खूप मोठा आहे. या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आमचा हा सन्मान आपण राखायचे. सन्माननीय कपिलभाई आपण सुद्धा विनंती असेल की आपण त्यांचा आपण इथे यथोचित या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदरणीय कपिलभाई ढोले यांना विनंती असेल, आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय रुपेशदादा बेलवले यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आमच्याकडून एक सर्वांना विनंती असेल की आपण खरोखर ज्यांच्या खाद्यावरती या देवा ग्रुपची धुरा आहे, सर्व आहेत, कार्यसम्राट म्हणजे कपिलभाई ढोले यांचा यथोचित्त या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमचे मंडळाचे सभासद सन्माननीय आमच्या वासिनगावचे उद्योजक रुपेश शेठ बेलवले हे त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच सर्वच जण आमच्या या मैदानाकडे येत आहेत. पण सर 2 मिनिटं आता विनंती असेल की जरा आपण कृपया करून 2 मिनिटं सामना थांबवायचा. 2 मिनिटं जरा खेळ थांबवायचे. आमचे सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित आमचे सुजित दादा ढोले या मैदानावरती 6 चेंडू खेळून काढतील. तसेच आमचे सन्माननीय कपिलदादा ढोले, संदीपदादा ठाकरे, सुनीलदादा राणा, चेतन साहेब पाटील, मुकेशदादा भाईसिंग, कपिलदादा ढोले, राहुलदादा कशिवले, रुपेशदादा सपाट, संतोषदादा पवार, नितीशदादा जाधव, छोटादादा पाटील, बॅक स्पोर्ट्से, अजय राणे, रवींद्र शेठ सर्वच आपले उपस्थित मान्यवर या मैदानात जातील आणि या खेळाचा आस्वाद घेतील. कुठेतरी 6 चेंडू नक्कीच इथे आपल्याला या खेळपट्टीवरती खेळाला बघायला मिळतील. आमचे आयोजक करते आदरणीय अविनाश उर्फ विकी बेलवले हे त्यांच्या समवेत जातील. खूपच शुभारंभ आपण पाहिला सामन्याचा पहिल्या दिवशी. तर या पहिल्याच दिवसाच्या माध्यमातून पाहुण्यांची वर्णी लागली होती आणि आता सुद्धा पाहतोय आपण सामन्यांचा आस्वाद. या सामन्यांचा शुभारंभ आपण पाहिला होता पहिल्या दिवशी. एक जबरदस्त पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य शुभारंभ केला गेला होता. या ठिकाणी नक्कीच सुजितदादा पप्या ढोले यांची वर्णी लागले, त्यांच्या समोर त्यांची पूर्ण टीम सर्वच नितीशदादा जाधव असतील, छोटे पाटील, कपिलभाई ढोले या सर्वांची, राहुल कशिवले असतील, रुपेशदादा सपाट असतील, संतोषदादा पवार असतील, छोटा पाटील असेल, आमचे मोठे बंधू मॅक्स फोडसे असतील, अजय राणे साहेब असतील, रवींद्र शेठ असतील, सुनीलदादा राणा या सर्वांनाच आपण या मैदानावरती पाहतोय. लाईव्ह आस्वाद घेऊ शकता STC लाईव्हच्या माध्यमातून, DN केबलच्या माध्यमातून आपण पाहिलात तर 185 नंबरवरती आपल्या घर बसल्या TV वरती या आयोजनाचा लाभ घेऊ शकता. बॉल दिलेले आहेत. हे वाघोता ठाणे जिल्ह्याचा देवाभाई या नावाचा, वाघोता ठाणे जिल्ह्याचा देवाभाई या
देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये बॉडीबिल्डर स्पर्धेचे उपकारी आयोजन ताई मालकीचा सोहळा साजरा करी आनंदानं देवा उपकारी साजरे सार्वजनिक सारे सण देवा उपकारी साजरे सार्वजनिक सारे सण 491 नंबरच्या गाड्या फिरतात जिल्ह्यामध्ये आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्या दिवसातला अतिशय महत्वाचा सामना आहे टीम वाफे आणि त्यांच्या विपक्षात आहेत टीम गणेशवाडी 17